नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये मी प्रिन्स कट ब्लाउजचे पेपर कटिंग कशा प्रकारे करायचे आणि सगळ्यात सोपी पेपर कटिंग करण्याची पद्धत मी यामध्ये सांगणार आहे। तर मी इथं जी मागच्या भागामध्ये मी जी अक्षरलेख म्हणजे लेखनात माहिती सांगितली होती ब्लाउजची, त्याच्यात मापही कशा प्रकारे दाखवली होती त्याच मापावरती मी पेपर कटिंग करून दाखवणार आहे। तर माझी पूर्ण उंची 14 आहे, छाती 36 आहे, कंबर 32 आहे, पुढचा गळा 6, मागचा गळा 9, मुंडा फिटिंग 8 आहे, बाही फिटिंग 6 आहे आणि बाही उंची 5 आहे। तर मी काय करणार आहे, पूर्ण उंची अधिक 14 इंच, पूर्ण उंची जी आहे ती 14 आहे, अधिक अर्धा इंच मार्जिन घेणार आहे। तसेच छातीचा भाग 36 आहे, 36चा चौथा भाग 9 अधिक 2 अधिक बरोबर 11 इंच, अशा प्रकारे मी पेपर कटिंगवरती माप घेणार आहे। आणि कंबर जी आहे ती 32 आहे, फिटिंग कंबर 32चा चौथा भाग करून फिटिंग कंबर माझी 8 येत आहे, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, अशी 10 इंच मी कंबर घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मी माप टाकणार आहे ती। आता मी या ठिकाणी फक्त सिंगल पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपरवरतीच माप टाकून दाखवणार आहे, जेणेकरून काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा जो पाठीचा भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि तोच आपल्याला फ्रंट भागासाठी मांडून वाढीव माप कशा प्रकारे काढायची मी हे सांगणार आहे। तर माझी पूर्ण जी उंची आहे ब्लाउजची ती 14 होती, तर 14 उंची आहे, त्याच्यात अर्धा इंच मी मिळवून घेणार आहे आणि पूर्ण उंची माझी 14.5 अशी होणार आहे। तर मी 14.5 वरती खूण करून घेणार आहे। आणि छाती जी होती माझी, तर छाती 9 चौक 36 होती, तर छातीचा 9 अधिक 2 इंच बरोबर 11ची घडी येत आहे। तर मी 11 वरती खूण करून घेणार आहे आणि आपल्याला इकडूनही 11 इंचाची खूण करून घ्यायची आहे खालच्या भागाने। खालच्या भागाने आणि वरूनही आपल्याला चौकोन करून घ्यायचं आहे। आता जी माझ्या साईडला बाजू आहे ती पूर्ण उंचीची बाजू आहे आणि इकडल्या साईडला मी छातीची बाजू टाकलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जो आहे तो पाठीचा भाग कापून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी पाठीचा भाग कापत आहे। तर माझा पूर्ण उंची मी 14.5 टाकली होती आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच म्हणजेच 11 इंच टाकलेली होती। आता माझा जो मागचा गळा आहे तो 9 आहे। आता छातीची जो गळ्याचा उतार असतो तो 2.5 इंचाचा असतो, तर गळ्याचा 2.5 इंचाची मी खूण करून घेणार आहे। आणि इथं जी शोल्डर असते तर माझी छाती 11 आहे, 11 छातीसाठी मी 5.5 इंच शोल्डर घेणार आहे आणि खूण करून घेणार आहे। आता 5.5 इंच शोल्डर केल्यानंतर यामधून मी थोडासा 1/2 इंच वजा करून आपल्याला उभा शोल्डर म्हणजेच काक खोली टाकून घ्यायची आहे। म्हणजे 5.5 आले होते, तर 5.5 इंचचा आपल्याला काक खोली टाकून घ्यायची आहे आणि चौकोन आखून घ्यायचा आहे। चौकोन आखल्यानंतर जो आपल्याला ब्लाउजचा जो बॅक साईडचा भाग असतो तो 1.5 इंचाचा असतो, तर आपल्याला 1.5 इंचाचा आपण आकार देऊन घ्यायचा आहे। आणि इथं आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। व इथं 2.5 इंचाची खूण जी केली होती ती ब्लाऊजची खूण मी 2.5 इंचाची पूर्ण गळ्याची केली होती। तर माझा मागचा जो गळा आहे तो 9 आहे, तर 9 इंचाची मी खूण करून घेणार आहे। 9 इंचाची इथंही मी 2.5 इंचाची खूण करून घेणार आहे आणि गळा आखून घेत आहे। आणि इथं मी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। आपल्याला जेवढा खोल हवा आहे तेवढा आपण गळा घेऊ शकतो। तर आता इथं मुंड्याचा भाग झालेला आहे, इथं पाठीमागचा गळा आलेला आहे आणि ही पाठीमागची पूर्ण उंची आहे। आता यामध्ये मी काय करणार आहे, जी कंबर फिटिंग दिलेली होती ती कंबर फिटिंग माझी जी होती ती 8 होती, 8 अधिक 2 इंच
कंबर फिटिंग जी आहे ती 8 इंच होती आणि 8 इंचात अधिक 2 इंच मी शिलाई मार्जिन घेऊन कंबर फिटिंग 8 इंच अधिक शिलाई मार्जिन 2 इंच घेऊन मी खूण करून घेणार आहे। आणि जो आपला शोल्डरचा जो भाग आहे तिथून आपल्याला अशी तिरकस रेष मारून घ्यायची आहे आणि आपल्याला फिटिंग कंबरचा आकार काढून घ्यायचा आहे। जेणेकरून काय होतं की आपण जी प्रिन्स कट ब्लाऊज शिवतो जर ह्याच्यात कंबर फिटिंग घेतली नाही तर आपण खालच्या साईडनंही 2 इंच शिलाई मार्जिन वाढवत असतो नंतर टक्स मारताना। त्यामुळे काय होतं की टक्स मारल्यानंतर अजूनही मायना वाढतो आणि कापड शिलाईमध्ये जास्त शिल्लक राहतं। पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला संपूर्णपणे कट करून घ्यायचा आहे, मात्र यामध्ये गळा पुढचा जो मागचा जो गळा आहे तो पूर्णपणे कट करायचा नाही। अशा प्रकारे पाठीमागचा भाग आपला कट करून झालेला आहे। ज्यांचा बायकांचा शोल्डर खूपच उतरतो अशा बायकांसाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून जो खांद्याचा भाग असतो तो गळ्याच्या साईडनं शोल्डर उतरत असतो, त्यामुळे इथून आपण पाव इंचाचा आकार तिरकस मारून घेणार आहे आणि नंतर आपण हा कट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तिरकस आकार करून घ्यायचा आहे आणि हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। तर आपण याच्यावरून पुढचा भाग कशा प्रकारे कट करायचा आणि सगळ्यात सोपी आहे ही प्रिन्स कट ब्लाऊजची पद्धत। तर तुम्ही कशा प्रकारे ह्या ब्लाऊजची कटिंग करायचं ते पाहू शकता। आता प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आहे तशी आकृती आपल्याला काढून घ्यायची आहे। हा जो पाठीमागचा भाग होता त्याची आहे तशी आकृती काढून घ्यायची आहे, मात्र जो पुढचा भाग असतो आपला बंद घडीचा भाग जिथं असतो हुकलकाची पट्टी आपण जिथं जोडणार असतो तिथे थोडासा पाव इंचाचा भाग सोडून आपल्याला पाव इंचाचा भाग सोडून आपल्याला हा आकार आहे तसा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पुढचा भागाचे आपण पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग कशा प्रकारे तयार करायचा हे पाहणार आहोत। तर पुढचा गळा पहिल्यांदा टाकून घेणार आहे मी। 2.5 इंचाची खूण करून घेत आहे आणि माझा पुढचा जो गळा आहे तो 6 आहे, तर ते 6ची खूण करून घेत आहे। अडीच इंचाचा मी चौकोन आखून घेणार आहे आणि इथं मी गळ्याचा आकार देत आहे पुढच्या। आता इथं जो मुंडा होता तो आपला 1.5 इंचाचा घेतला होता, तर आपल्याला ह्याच्यातून फक्त अर्धा इंचाचा घ्यायचा असतो। तर आपल्याला इथं डायरेक्टही आपण कमी करू शकतो किंवा आपण थोडीशी रेष मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला मुंड्याचा अंदाज कळेल। तर आपण इथं 1 इंचाचाच मुंडा घ्यायचा आहे। पुढच्या भागासाठी 1 इंचाची मी खूण करून घेत आहे आणि मुंड्याचा आकार देत आहे। आता वाढीव माप कशा प्रकारे काढायचे, तर हा पाठीमाग पुढचा जो भाग आहे त्याला आपला पुढचा भाग जो खाली कमरेच्या साईडला असतो, तर कमरेच्या साईडला आपली कटोरी ही येत असते, पुढच्या साईडला प्रिन्स कटची कटोरी येत असते। त्यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज वरती उचलला जाऊ नये म्हणून आपण खालून अर्धा इंच फक्त वाढवून घेणार आहोत। दोन्ही साईडला अर्धा इंचाची खूण करायची आहे आणि आपला ब्लाऊजची सरळ रेष मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे सरळ रेष मारून झाल्यानंतर आपल्याला वाढीव जे माप काढायचे आहे ते बघायचे आहे। तर आपल्याला
इथून जर हुकलुकाची पट्टी असते, जर हुकलुकाची पट्टी जर ब्लाऊजला लावणार असेल, पुढून जर आपण ओपन ब्लाऊज ठेवणार असेल तर इथून आपल्याला 4 इंचाचं घ्यायचं असतं अंतर. आणि जर आपल्याला हुकलुकाची पट्टी लावायची नसेल किंवा पुढून ओपन ब्लाऊज नसेल तर आपल्याला 3.5 अंतर घ्यायचं असतं. आता इथं अर्धा इंच वाढीव माप घेतलेले असते, तिथून आपल्याला साधारण 4 इंचाचा टक्स टाकायचा असतो. किंवा ज्यांच्या ब्लाऊजची उंची खूपच जास्त आहे त्यांनी आपल्याला खांद्याचा मध्य भाग घ्यायचा आहे पूर्णपणे या रेषेमध्ये आणि 10.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे घेऊ शकतो. ज्यांची उंची कमी आहे त्यांनी 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, ज्यांची उंची जास्त आहे त्यांनी 10.5 इंचापर्यंत खूण करून घ्यायची आहे. आणि ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही सरळ जी लाईन आहे ती आपल्याला मुंड्यातून आकार द्यायचा आहे. याचा गोल शेपमध्ये आकार दिल्यानंतर अशा प्रकारे ब्लाऊजला आकार येत असतो प्रिन्स कटच्या. आता इथं आपल्याला टक्स टाकायचा आहे तर खालून जो टक्स असतो तो आपला 1.5 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला 2 इंचाची खूण करून घ्यायची आहे. आणि इथं एक चौकोन आखून घ्यायचा आहे साधारण. आता जो मी 10.5 इंचाची खूण केलेली होती इथून आपल्याला गोल शेपमध्ये आकार द्यायचा आहे. डायरेक्ट तिरकस आकार द्यायचा नाही. गोल शेपमध्ये आकार दिला तर आपल्याला पूर्णपणे ब्लाऊज जोडायला प्रॉब्लेम येत नाही आणि खूप छान प्रिन्स कटमध्ये आपल्याला आकार देता येतो. आता हा प्रिन्स कटचा टक्स झाला तर आपल्याला वाढीव माप कशा प्रकारे घ्यायचं ते पाहायचं आहे. आपल्याला आता हा टक्स इथं 1.5 इंचाचा कट झालेला असतो त्यामुळे आपल्याला हे कापड कमी पडतं, म्हणून आपण इथं 2 इंचाचा वाढीव माप घ्यायचं असतं. तर यामध्ये मी 2 इंच वाढीव माप घेतलेले आहे. आणि वरच्या साईडने मुंड्याच्या साईडने पण इथं शिलाईसाठी मार्जिन भरपूर जातं, अर्धा इंच, त्यामुळे इथं 1 इंचाचा वाढीव माप घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा तिरकस रेष मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे 1 इंचाचं वाढीव माप घेतलेले आहे आणि इथं 2 इंचाचं वाढीव माप का घेतलेले आहे का तर इथं आपला प्रिन्स कटचा जो टक्स आहे तो कट झालेला असतो त्यामुळे आपण घ्यायचा आहे. आता इथून जो फ्रंट भाग असतो इथून थोडीशी ही जी खालची रेषा आहे अर्धा इंचाची ह्या टक्स पासून थोडीशी तिरकी 1/2 इंचाची तिरकी मारून घ्यायची आहे, जेणेकरून मागचा व पुढचा भाग जो आहे तो आपला जुळवताना बरोबर येईल. इथंपर्यंत खूण केल्यानंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आता याचं कटिंग मी कशा प्रकारे करत आहे ते तुम्ही पहा. जे वाढीव माप केले होते त्याचे मी कटिंग करणार आहे पहिल्यांदा. आता मी इथं मागच्या भागाचा मुंडा न कापता डायरेक्ट पुढच्या भागाचा मुंडा कापून घेत आहे. आणि जी वाढीव मापाची रेष आहे तीच आपल्याला कट करायची आहे. ज्याच्या आतली रेष अजिबातही कट करायची नाही. आता पुढचा गळा मी कट करून घेत आहे. आणि हा जो टक्स आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो गोल आकारात आपल्याला शेप कट करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला टक्स कट करायचा आहे. अशा प्रकारे हा जी प्रिन्स कटची कटोरी आहे हा पुढचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो पाठीमागचा भाग आहे. तर आता बाही कशा प्रकारे कट करायची हे आपण पाहूयात. आता या ब्लाऊजला मी जी बाही घेणार आहे ती फुगा बाही शिवणार आहे. तर फुगा बाहीसाठी मी डबल घडीचा पेपर घेतलेला आहे. आणि जी फुगा बाही माझी जी ब्लाऊजची उंची होती, ब्लाऊजच्या बाहीची जी उंची होती ती माझी 5 होती बाहीची उंची. तर मी इथं काय करणार आहे, 5 उंची असून आपल्याला फुगा बाहीसाठी जो फुगवटा येतो त्यामुळे बाही काय होते आपरी होते. त्यामुळे आपण बाहीला जी उंची आहे ते आपण 2 इंच वाढवून घेणार आहोत. म्हणजेच बाहीची उंची जी आहे ती माझी 7 होईल. आणि मुंडा फिटिंग जो माझी होती ती 8 होती.
तर 8 अधिक 2 इंच अशी मी बाहीची घडी टाकत आहे. आता 10 इंचाचा मी इथं चौकोन घेत आहे. तर याचं कटिंग ही साध्या बाहीप्रमाणेच असतं, पण थोडंसं वेगळं असतं. तर मी इथं जो चौकोन काढलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. इथून 7 इंच घेतलेला आहे, इथूनही 7 इंच घेतलेला आहे आणि मुंडा फिटिंग जी आहे ते 8 इंच आहे, अधिक 2 इंच घेणार आहे. मात्र काय करायचं आहे, आपल्याला जी फुगा बाही घ्यायची आहे त्याच्यासाठी मी 4 इंच जे मार्जिन आहे ते एक्स्ट्रा घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे 4 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेत आहे. त्यामुळे बाहीचा जो आकार आहे तो आपला पूर्णपणे इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपली बाही भरपूर मोठी होणार आहे. आणि इथं जो आहे तो 2 इंचाचा जो आपण खाली मुंड्याला शेप आकार देण्यासाठी येत असतो तो आकारही आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि इथूनही आपल्याला तिरकस पट्टीत रेष मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिरकीची पट्टी मारत असतो ते आपण राऊंड फुगा बाही शिकवत आहे मी यामध्ये. तर इथून आपल्याला 2 इंचाची खूण करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे 2 इंचाची खूण करून घेत आहे. 2 इंचाच्या खुणेपासून जो आपल्याला आकार आहे तो आपल्याला पूर्णपणे आकार इथंपर्यंत अर्धा इंच आकारावरती द्यायचा आहे. इथं पाहू शकता मी अर्धा इंच अंतर घेतलेले आहे आणि अर्धा इंच अंतरावरती घ्यायचं आहे. आता ही तिरकी रेषा असते त्याच्या खाली आपण साध्या बाहीमध्ये काय करत असतो, मुंड्याचं जे पुढच्या भागाला असते ते अर्धा इंच आतून कट करत असतो. परंतु आपल्याला ही राऊंड शेपमध्ये फुगा बाही करायची आहे आणि त्याला भरपूर अशा चुन्या येणार आहेत. त्यामुळे आपल्याला ही बाही फक्त वरच्या साईडनंच कट करायची आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्या बाहीच्या बरोबर चुन्या येणार आहेत. कापड कुठंही कोणत्याही प्रकारे कमी पडणार नाही. तर ही बाही जी कट करायची आहे आपल्याला पूर्ण फक्त वरचीच भागाची जी रेषा आहे तेवढीच कट करून घ्यायची आहे. खालची रेष तिरकी कट करायची नाही. आणि फुग्यासाठी आपल्याला इथं 4 इंच म्हणजे चुन्या मारणार आहोत. ते 4 ते 5 आपल्याला जेवढ्या जास्त चुन्या हव्या आहेत तेवढ्या जास्त चुन्या मारून घेऊ शकतो. आपल्याला असा गोल राऊंड शेपमध्ये बाहीचा आकार तयार झालेला आहे. तर आता हेच माप आपण पेपर कटिंग आपण ब्लाऊजवरती ठेवून कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत. आता ह्या ब्लाऊजचे जे कटिंग करताना आपल्याला 1 मीटरचा कपडा घ्यायचा आहे. कारण प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये मी फुगा बाही शिवणार आहे. तर या फुगा बाहीचं आपल्याला जे कटिंग आहे त्यासाठी आपल्याला भरपूर प्लेट्स मारावे लागतात फुगा बाहीसाठी. त्यामुळे आपल्याला 1 मीटरचा कपडा लागतो. तर आपण यामध्ये 1 मीटरचं कापड घ्यायचं आहे प्रिन्स कट ब्लाऊज शिवताना. आणि कशा प्रकारे आपण कट करणार आहोत ते सांगणार आहे. पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, बाहीला भरपूर कापड लागते. त्यामुळे आपण काय करणार आहे, दोन्ही जे भाग आहेत ते चौकोनी घ्यायचे आहेत. आणि बंद घडीची बाजू आहे ही खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे. हा डबल पदरे आहे आणि हा ही 2 पदरे आहे. तर हा एकावेक मांडून घ्यायचा आहे आणि सरळ रेषेत आपल्याला बाही जी आहे ती मांडून घ्यायची आहे. आता हा 4 पदरी भाग असल्यामुळे ही बाही जी आहे ती मी संपूर्ण अशा प्रकारे मांडून घेणार आहे. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पण मी चुन्यात घालवणार आहे. आता मी इथं 4 इंच एक्स्ट्रा भाग घेतला होता चुन्यासाठी. परंतु भरपूर चुन्या आल्या की बाही खूप छान दिसते. त्यामुळे आपण काय करणार आहोत, हा जो बाहीचा आकार आहे तो पूर्णपणे चुन्या आखून घेणार आहे मी. चुन्यासाठी भरपूर आहे त्यामुळे मी घेणार आहे भरपूर. अशा प्रकारे बाहीचा आकार जो आहे तो कट करून घेणार आहे. अशा प्रकारे फुगा बाहीचा आकार मी कट करून घेणार आहे.
आता संपूर्ण झाल्यानंतर हा कपड्याचा जो पन्हा आहे तो पूर्णपणे उचकटून घेणार आहे मी. आणि इथं जो आपल्याला आहे तो पहिल्यांदा पाठीचा भाग कापून घ्यायचा आहे. बंद घडीची बाजू माझ्या साईडला करणार आहे आणि यावरती पाठीचा भाग मांडून आपला पेपर कटिंगचा जो पाठीमागचा भाग आहे तो पूर्णपणे मांडून घ्यायचा आहे आणि आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. कापून घेणे आवश्यक असते. आता राहिलेला जो भाग आहे यामध्ये मी कटोरीचा भाग आणि पुढचा जो फ्रंटचा भाग आहे हुकलूक पट्टीचा तो मी कट करून घेणार आहे. आपल्याला जे सर्व पेपर आहेत ते व्यवस्थित मांडून आखरून घ्यायचे आहेत आणि नंतरच कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा प्रकारे आपल्या संपूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे आणि आपल्याला हा ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचा हे नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि याचा जो राहिलेला जो कापडाचा भाग आहे याच्यामध्ये मी 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला कंबरपट्टीसाठी आणि पुढचा जो भाग बनवणार आहे त्यालाही आपण कंबरपट्टी म्हणून ह्या पट्ट्या लावणार आहेत. तसेच काज बटन पट्ट्या म्हणून यूज करणार आहेत. अशा प्रकारे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.